जोरदार पावसाने सप्तकुंड धबधबा प्रवाहित. अजिंठा लेणी परिसरातील धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटक निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेतानाचे चित्र. अमरावतीतील साखळी डॅम ओव्हरफ्लो. पाण्याखाली गेलेल्या मार्गावरून नागरिकांची जीवघेणी ये-जा. प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड. येवलातील बदापूर येथे ब्राह्मणगाव रस्त्याची दुरावस्था. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ता वापरताना स्कूल बस अडकली चिखलात. जेसीबीच्या साह्याने स्कूल बसला बाजूला काढण्यात यश. साताऱ्यात 2 ते 3 दिवसात मुसळधार पावसाचा फटका. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. प्रशासनाने पंचनामा करून मदतीची केली मागणी. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळ्यात पावसाचा हाहाकार. मुसळधार पावसामुळे कन्हेर नदीला पूर. पुराच्या पाण्यात 2 जण बेपत्ता. 4 जणांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश. जळगावच्या भडगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस. आमदार किशोर पाटलांनी घेतला पूरस्थितीचा आढावा. रेस्क्यू ऑपरेशन राबवत 3 कुटुंबांना काढलं बाहेर. साताऱ्याच्या घाट परिसरात पावसाचा जोर वाढला. कोयना धरणाचे 6 दरवाजे 2 फुटांनी उघडले. धरणातून नदीपात्रात 11,680 क्युसेक विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या मेहू टेहू गावात नाल्यांना पूर. पुरामुळे 30 ते 35 एकर शेती पाण्याखाली. नाल्याचे पाणी शेतामध्ये शिरल्याने पिकांचं नुकसान. जळगावच्या पारोळा तालुक्यात अतिवृष्टी. तामसवाडी बोरी नद्यांना पूर. जनजीवन विस्कळीत. अनेक दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान. नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस. तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ. सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजमधून विसर्ग सुरू. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात मुसळधार पाऊस. धामणा येथील पठार नदीला 15 वर्षांनी महापूर. पुलावरून पाणी. 15 गावांचा संपर्क तुटला. कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून विसर्ग सुरू. धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. पूरस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यात अतिवृष्टी. यावर्षी गावातील आदिवासी भागाला पुराचा वेढा. पुराच्या पाण्यामुळे गावांशी संपर्क तुटला. गोंदियाच्या वडेगाव बंध्यात वादळाचा कहर. नैसर्गिक आपत्ती. 10 जण जखमी. 2 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त. परभणीच्या पालम तालुक्यात मुसळधार पाऊस. चोरवड राणी सावरगाव परिसरातील रस्ता गेला वाहून. 20हून अधिक गावांचा संपर्क तुटला. तयार केलेले वळण रस्ते वाहून गेल्याने वाहतूक बंद. पंढरपूरमध्ये पुराचा धोका वाढला. उजनीतून भीमेत 71,600 क्युसेक पाणी सोडले. विसर्ग वाढल्याने भीमा नदीला महापूर येण्याची शक्यता. नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. पुण्यातील खडकवासलातून मुठा नदीत मोठा विसर्ग सुरू. खडकवासला धरणातून 43,571 क्युसेक. एकता नगरला सतर्कतेचा इशारा. महानगरपालिकेतर्फे परिसरात रेस्क्यू टीम तैनात. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पुराचं पाणी ओसरलं. पुराचं पाणी आणि मुसळधार पावसामुळे पिकाचं नुकसान. घरांची पडझड. धुळ्यातील निंगुळ गावाला अतिवृष्टीचा फटका. बोरी नदीला आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान. गावातील पूल, प्राचीन मंदिर, बसस्थानक पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे जळगावात पूरसदृश्य परिस्थिती. सुप्रीम कॉलनीसह तुकाराम वाडीतलंही साचलं पाणी. घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नुकसान. रस्त्यांना नदीचं स्वरूप. जनजीवन विस्कळीत. सिल्लोड तालुक्यातील केळणा नदीला पूर. पुलावरील पाणी वाढल्याने 5 गावांचा संपर्क तुटला. वाहनांच्या रांगा. प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. शेगाव बाळापूर मार्गावर साचलं पावसाचं पाणी. पुरामुळे शेगाव बाळापूर मार्गावरील वाहतूक ठप्प. धुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. लळिंग गावातील रस्ते, चौक परिसर जलमय. आदिवासी वस्तीतील घरांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान. यवतमाळला मुसळधार पावसाचा फटका. अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. आमदार राजू तोडसाम यांचं नागरिकांना आवाहन. धुळ्यात मुसळधार पाऊस सुरू. अनेक भागात शिरलं पावसाचं पाणी. महापौर मायादेवी परदेशी यांनी केली पाहणी. यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पावसाचा प्रभाव. चंद्रपूर जिल्ह्यात पैनगंगा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने जवळपासच्या नद्यांच्याही पाणी पातळीत वाढ. पावसाचा जोर वाढल्याने हिंगोली जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब. कयाधू नदी दुथडी भरून वाहत असल्याने उमरा फाटा, बोल्डा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद. अकोल्यात सुरू असलेल्या पावसामुळे तेल्हारा चाहोटा बाजार मार्ग बंद. पारळ्यातील नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प.
नाशिकच्या कळवणमध्ये पुनद धरणातून 2,981 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू. पुनद नदीला पूर येण्याची शक्यता. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक पाऊस. प्रसिद्ध इलोरा संस्थान पाण्याखाली. पुराच्या पाण्यामुळे हाहाकार उडाला. बुलढाणा जिल्ह्यातील हणवतखेडचे धरण ओव्हरफ्लो. नागरिकांनी गावाकडे येण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं केलं प्रशासनाचं आवाहन. साताऱ्यातील ओरझडे धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद. अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत असल्याने नदी नाले तुडुंब. अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कापडशिंगी गावाजवळ पुराच्या पाण्यात कार गेली वाहून. पुलाखालून पाणी वाहत असल्याने 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला. आमचा एक कार्यकर्ता घेतला तर तुमचे 4 घेऊ. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परबांचा शिवसेनेला इशारा. फडणवीस सरकारची महसूल अधिकाऱ्यांसाठी खुशखबर. 13 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना प्रमोशन देण्याचा निर्णय. चंद्रशेखर बावनकुळेंकडून शासन निर्णय जारी. महाजनांसमोर महापालिका आयुक्त मनीषा खत्रींनी एनएमजीएलच्या कामांचा वाचला पाढा. एमएनजीएल कंपनीचे अधिकारी ऐकत नाहीत. अधिकारी ऐकत नसल्याने शहराची वाट लागली. आमदार देवयानी फरांद यांचं उत्तर. घाटकोपरमध्ये शाळेच्या मध्यान्ह भोजनात आढळलेल्या काचा. पंतनगर शाळा क्रमांक 3 मधील घटना. किशोरी पेडणेकरांनी केला तुकाराम मुंढेंना फोन. गावीत शिवेंद्रराजेंकडून दहशतीचं राजकारण. शिवसेना नेते अंकुश बाबा कदमांचा गंभीर आरोप. वंदे मातरम आमच्या रक्तात आहे. राजकारण तुमच्या सवयीत. जमत असेल तर आधी तुमच्या दिल्लीतील मालकांनाच वंदे मातरम शिकवा. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची विरोधकांवर घणाघाती टीका. आदिवासी आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणाला नवं वळण लागलं. आश्रमशाळेत घातपात झाल्याचा सेंट्रल किचनचा आरोप आहे. पोलिसांनी पुरावे दिले. मुंबई हायकोर्टाकडून एफडीएची खरडपट्टी. एफडीएचा 98% स्वच्छतेचा अहवाल खोटा. स्वच्छतेच्या बाबतीत अनेक अनियमितता. एफडीएचे 3ही अहवाल हे कॉपी पेस्ट आहेत. कोर्टाकडून कान उघडले. लांजा नगरपंचायतीच्या विकासासाठी 20 कोटींचा निधी मंजूर. आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश. वाशिममध्ये महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराचं आयोजन. शिबिरात महिला बचत गटांना 72,30,000चं वाटप. रत्नागिरीतील चिपळूण कराड मार्ग बनलाय मृत्यूचा सापळा. जीव मुठीत घेऊन वाहन चालकांचा प्रवास. धाराशिवमधील सोनार गावातील शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचा संताप. अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच भरवली शाळा. शिक्षक द्या तेव्हाच माघार घेऊ विद्यार्थ्यांची भूमिका. दौंडमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न. यावेळी विविध शासकीय योजनांच्या लाभपत्रांचं वितरण. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आक्रमक. शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात राष्ट्रवादीचं आंदोलन. पालघर, ठाणे आणि नाशकात शालेय पोषण आहाराच्या प्रश्नांवर श्रमजीवीचं आंदोलन. यावेळी सरकार खाते तुपाशी, आम्ही राहतो उपाशी अशा घोषणा. नाशिक महापालिकेसमोर मनसेचं आंदोलन. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 5 निष्पापांचे जीव गेल्याने मनसे आक्रमक. बांधकाम विभाग कार्यालयात मनसेचं झोपून आंदोलन. गोवंश हत्या प्रकरणावरून वसमत बंद. गोवंश हत्या आणि अवैध वाहतुकीच्या निषेधार्थ शहर बंदची हाक. शहरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. कोल्हापुरातील 300 अवैध गर्भपात प्रकरणी ठाकरे सेना आक्रमक. वाढत्या स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी माफी मागावी अन्यथा जिल्हा नियोजन समिती बैठकीवेळी घेराव घालणार. उपनेते संजय पवार यांचा इशारा. वसईत WDFC मार्गावर धावती मालगाडी 2 भागात विभागली. दुरुस्तीनंतर पुढील प्रवासाला मार्गस्थ झाले. घटनेचा व्हिडिओ आहे. नाशकात निलेश कोटकर यांचा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू. मंत्री गिरीश महाजनांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट. अत्याचारातील आरोपी जगतापचा अंतरिम जामीन मंजूर. बारामती सत्र न्यायालयाच्या निर्णयाने जिल्हा परिषद सदस्याने सोडला सुटकेचा विश्वास. भंडाराच्या नगरसेवकाचे चक्क रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन. प्रभाग क्रमांक 14 नगरसेवक राजू पटेल यांनी नगर परिषदेचं लक्ष वेधण्यासाठी केलं आंदोलन. सुरक्षित रस्ता उपलब्ध करण्याची केली मागणी. गुरुवारच्या बिलाडी धरणग्रस्तांचा खामगाव मुंबई पायी मोर्चा. पुनर्वसनाच्या मागणीसाठी एल्गार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.